हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? बऱ्या आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज व्हिडिओ कोणावर घेऊन आली आहे? दादावर नाही बाबा, त्या टोणग्यावर मी का बनवू व्हिडिओ? मला तर त्या टोणग्यावर व्हिडिओ बनवायचा इंटरेस्टच नाही आहे. कारण तो टोणगेगिरी करतोय, पागल झालाय पागल. बसून द्या पागलाला, पागल हलकं ते करून बसून द्या. पागलवर जास्त व्हिडिओ नाही बनवायचा मी विचार केला आहे, कारण मीच पागल होऊन जाईन. पागलवर व्हिडिओ बनवले तर मी पागल होऊन, कारण ते 3 बायका पागल झालेल्या आहेत. 3 बायकाचा गोंधळ, ही थाळी ती थाळी, ती थाळी ही थाळी, थाळी 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 थाळी. तर साईडला वा. पण 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 थांबा जरा. पण आता ह्या लोकांचे व्हिडिओ बघून, ह्यांचा व्हिडिओ काय असतो, कधी पत्राष्टे कुत्र दाखवत असतात. ठीक आहे ना, भू 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 दाखवत असतात. चला, मी पण डॉग लवर आहे बरं का. दाखवून दे व्हिडिओ, कुत्र्याला दाखवून दे, काय दाखवून देतात, काही प्रॉब्लेम नाही. पण ते बू 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 बुबूला ही थाली, बेबूला ती थाली नको. तर आज आहे वेगळा विषय. ठीक आहे. तर आता काय यूट्यूबमध्ये काय चाललं आहे माहिती आहे का? पहिलं असं, मी बिचारी, मी गरीब, मी झोपडपट्टीमध्ये राहते, मी ह्याच्यात राहते, मी त्याच्यात राहते, मी हे घर घेतलं, मी ते घर घेतलं, मी हे घर बदललं, मला ट्रेनचा आवाज नाही होत रे. मग त्याच्यानंतर कुठे जाणार? तिथे ट्रेन तर पाठी सोडत नाही. तर हा दादाचा विषय आहे, पण दादाचा विषय घ्यायचा नाही विचार केला होता, पण जाऊ दे. चल हट दादा, तुझं ते झोपडी स्टेमध्ये जा, ते काय पाहिजे ते कर. हां, तर जादू 10 दिवसामागचा व्हिडिओ मला काल दिसला. तो काळा कोंबडा कापला होता ना, आठवतं का तुम्हाला? ए देवा, काय बोलायचं आता. कोणतरी मॅजिक केलं म्हणे, आणि ह्यांनी ते इन्क्वायरी केली. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये, तुझ्या बायकोच्या फॅमिलीमध्ये कोणतरी आहे बरं का, ते जादू तो ना करतोय. बी केअरफुल. तर हेलो मम्मी, अपनी गांव में है ना, अपने फैमिली में वो मेरे पे जादू तो ना करती हैं, वो ना मेरे को बहुत जादू तो ना करती हैं. तर आम्ही नवरा बायको बसतो मस्तपैकी. आज काय म्हणतात, पॅरामॉल आमच्यावर झालेलं आहे. आणि मी लहान असताना पण माझ्यावर झाले होतं. अरे बापरे, मच्छर चावलं. याचं नाव घेतलं काळा कोंबड्यावाल्याचं, आणि मला इथे मच्छर चावलं. माय गॉड. तर ह्यांची ॲक्टिंग बघा, ॲक्टिंग. हे लोक मस्तपैकी बसले, आमच्यावर झाली पॅरानॉमॉल. काय म्हणतात, मला तर मी पहिलं वाचलं पॅरासिटीमॉल. ताप बीप आला की काय ह्याला, कोंबडा बिंबडा खाऊन असं वाटलं. म्हणून तर बरोबर वाचलं पॅरानॉमॉल ॲक्टिव्हिटी. तर मी एकदा पॅरानॉमॉल ॲक्टिव्हिटी याच्यात बघितली होती, यूट्यूबमध्ये. ते सुशांत सिंग मेला होता तेव्हा त्याच्या आत्म्याला बोलून, मला वाटलं त्याच प्रकारचं आहे का हे, कोणी आत्म्या बित्म्याला ह्यांच्या झोपलेलं म्हणून आत्म्याला बाहेर काढून काय केलं का असं वाटलं. तर बघितलं तर नाही, ते काहीतरी ब्लॅक मॅजिक सारखं आहे. पण जर तुम्ही एवढे यशस्वी यूट्यूबर आहात, ठीक आहे ना, एवढे यशस्वी, आता तर घरामधून लोकांना फोन कर, हॅलो आज काला कोंबड्याची भाजी, हॅलो आज मुर्ग्याची भाजी, हॅलो आज चिकनची भाजी, हॅलो आज हे भाजी, हॅलो तो मसाला, हॅलो तो मसाला, हॅलो ह्या मसाला, असं ऑर्डर येत आहे ना तुम्हाला. मग फालतूचे धंदे करून, हे फालतूचे व्हिडिओ दाखवून यूट्यूबवर डॉलर का छापायचे? हा विषय. तुमचं यूट्यूबचं चॅनल काय आहे, आणि तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही काय दाखवतात? तुम्ही एक ठिकाणी गेला, तुम्ही मच्छी आणली, तिकडे गेला मच्छी आणली, इकडे गेला मसाले आणले, तिकडे गेला, इकडे गेला, रिक्षात गेला, मी रिक्षा घेतली, मी घर घेतलं, मी घर बघायला चाललो, ओ माय गॉड. असे करून तुम्ही व्हिडिओ दाखवत असतात ना. आमच्या घरी सेलिब्रिटी आली बघा असं. तर ह्या व्हिडिओपर्यंत तर बरं एंटरटेनमेंट होत होतं. पण एक 10-15 दिवसाच्या मध्ये व्हिडिओ मी बघितला, कालच आला माझ्यासोबत, की ह्यांच्यावर झाली पॅरीमॉल, काय हां पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी. आज माझ्या मुलाला मी बोललेलं,
फक्त ते काय शब्द समजले, ठीक आहे ना. तर हां, तर ते ॲक्टिव्हिटीसाठी मी एक फोन केला होता, म्हणजे विचारायला काय आहे म्हणून. ते गुगलवर सर्च केलं आणि तेव्हा त्याने ऐकलं होतं, ठीक आहे ना. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असं मी असं ऐकलं आणि तो काय विषय आहे असं विचारण्यासाठी मी एका लेडीजला, माझ्या एक मैत्रिणीला फोन केला होता आणि तिने मला सगळं डिटेलमध्ये समजवलं की हे काय असतं. तर मला एवढं आश्चर्य वाटलं, तुम्ही एवढे देवभक्ती करतात, तुम्ही असं करतात तसं करतात, मग तुम्हाला असं का जाणवतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गावचं नाव, MPचं नाव खराब करतायत. मैत्रिणीनो, कुठलीही मुलगी असेल ना, त्यांच्या गावचं नाव खराब नाही करत बरं का. पण ह्याची बायको आता महाराष्ट्रामध्ये राहिली आहे. चला, महाराष्ट्राचं नाव तर आपण काय खराब नाही करत कोणाचं, पण तुम्ही जिथे अगोदर लहानपणी राहायचा तिथलं नाव तुम्ही खराब करता, तुम्ही किती म्हणजे पुढे जाऊन किती धोकेदायक असणार. आता यूट्यूबमध्ये सगळ्यांचं म्हणजे काय झालं आहे, मसाले करायचे, विकायचे. आता तर साईड बिझनेस, किचनमध्ये भाज्या बिज्या करायच्या आणि नंबर द्यायचे आणि बोलायचं आज मी पुष्कळ थकली, आज मी पुष्कळ थकली. म्हणजे हो, हे लोक करतच नव्हते ना, त्याच्यामुळे हे लोक थकतात. जर तुम्ही एक्सक्यूज मी, जर तुम्ही एखादा बिझनेस स्वतः स्टार्ट केला आहे ना, तर त्याच्यात थकायचं नाव घ्यायलाच नाही पाहिजे. पब्लिकला काय उल्लू करता का तुम्ही थकलात, पैसे भरपूर घेतात, काही थकायची गोष्ट सांगायची गोष्ट नाही आहे. थकणार माणूस किंवा जेव्हा माणूस थकतो असं का बोलतो की ज्याने जेवढी मेहनत केली त्याच्यापेक्षा त्याला कमी पैसे भेटत असतील ना, तेव्हा तो थकतो म्हणतो. पण बघा आपले दादा, बघा किती स्तुती करतात आहे. मातोश्री पण काय बोलतात की आपल्या वहिनीला तर कामच येत नव्हतं, आता शिकली तर 3-4 दिवसाचं एकत्र करून ठेवेल असं म्हणते. शिका काहीतरी वहिनीकडे. माझी आवडती वहिनी आहे बाबा, पण काय भाजी बिजी करते, कापून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकते. काय तुम्ही शिकवा. ओ टोपीवाले काका, तुम्ही शिकवा वहिनीला. काय करते, भाजी कापून पाण्यात टाकते, दलच टाकून द्यायच्या पाण्यामध्ये, त्याला जर जीवनसत्व भेटतील, जरा केस बीस येतील. तर माझा म्हणण्याचा अर्थ काय, करा तुम्ही बिझनेस, पण ते रडगाणं करू नका. मी आज थकली. ते नाटक बघितलं होतं, नौटंकी ती बघितली होती आम्ही गोपुरच्या टाईमला. काय गोपुर का, हां, गोपुरच्या टाईमला नाटकं बघितली होती बरं का. लोकांकडे भिका मागितल्या होत्या. ह्या यूट्यूब लोकांना ना, या यूट्यूबमध्ये काम करणाऱ्या लोकांना भिकाच मागाव्या लागतात, मेहनत काही नको. आता दाखवतात, मेहनत दाखवतात, पण मी थकला. अरे ओय बाबा, ते हॉटेलवाले ना तुमच्यापेक्षा जास्त असतात, पण एक दिवस ते दाखवत नाही की मी थकलो आणि मी थकली, ठीक आहे ना. जर तुम्ही एवढं थकलं आणि थकली करत असतील तर व्हिडिओ दाखवूच नका, डायरेक्ट तुमचं काय आहे ते करा. आणि पब्लिकला काय तुम्ही पागल समजलं का? हां, पब्लिक काय येडा आहे का? पेढा खाता का तुम्ही? लोकांना येडा बनवून तुम्ही पेढा खाता का? नाही. मसाल्याचा बिझनेस करताय, सगळं करताय, करा तुम्हाला कोण नाही म्हणत नाही. तुम्ही प्रॉन्सची भाजी करा, त्याची भाजी करा, चिकनची भाजी करा, काय पाहिजे ते मसाले घालून करा. पण ते ऑन स्क्रीन तुम्ही जो व्हिडिओ पाठवतात त्याच्यामध्ये आज माझी बायको थकली, ओ माय गॉड, मी थकली म्हणताना मला वाटलं बापरे काय एवढं थकली. आणि त्याच्यात दुसरं ते काय, यांच्यावर कोणीतरी जादूटोणे केले. तोंड बघा जाऊन आरशामध्ये, जादूटोणा केले, काही पण विषय घ्यायचा, ओ माय गॉड, काही पण. देवावर विश्वास असेल ना तर अशी फालतूची गोष्ट नाही बोलत. हां, जाऊन द्या, काहीतरी बोलणार होती, पण आहे आपल्या दादाची नाचरी आजी आहे बरं का. हां, अशी नाचते, तिच्यावर मला काही भरोसा नाही नाचरी आजीवर. जिंगलाला हु कसं आहे तिचं, बाकीचं काय नाही माहिती ना. आज छान डॉलर छापायचा वेळ आलेला आहे, 10 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे.
ये होय मी डॉलर छापत नाही बरं का, मला तसं काही एवढी वी येत नाही, पण तुम्ही छापा, दाखवा. आणि माझ्यावर असं केलं, त्यांनी माझ्यावर तसं केलं, माझा गोप्रो गेला. त्याच्यानंतर लोकांकडे भिका मागायच्या. भिका मागून झाल्यानंतर दुसरं काही घ्यायचं, काय म्हणतात, गोप्रो पण रिपेअर झाला आणि आयफोन पण आला. मस्त मागितली लोकांकडे भिका. तर चला मैत्रिणीनं, बाय बाय. स्वतः ज्या गावात राहत होती त्याचं नाव खराब करतात हे लोक. अयो देवरे, दलिंदर लोक आहेत, दलिंदर लोक. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय.